नमस्कार, मी मनीषा. मनी मानसीच्या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं इको फ्रेंडली प्रयोग या एपिसोड्सच्या भागांमध्ये आपण कायम भेटतो राजश्री कुलकर्णी यांना. राजश्री कुलकर्णी यांचं 22 सप्टेंबर रोजी सुनिधी पब्लिशर्स तर्फे निसर्ग नीती हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अत्यंत सुंदर असा हा प्रकाशित सोहळा झालेला आहे. निसर्गाचे रक्षण करण्याकरता मी काय करू शकतो, हा आपल्या सगळ्यांना सुजाण नागरिकांना पडलेला प्रश्न. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील. या पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर हे पुस्तक जरूर वाचा. याच प्रकाशन सोहळ्यामध्ये या पुस्तकाची गोष्ट सांगितली गेलेली आहे, तर ऐकूया आता आपण ती गोष्ट. ही गोष्ट आहे आज प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या लेखिकेची गोष्ट. राजश्रीच्या लेखिका म्हणून झालेल्या प्रवासाची गोष्ट. या पुस्तकातला आशय राजश्रीच्या अनुभवातून कसा विकसित झाला हे सांगणारी ही गोष्ट आहे. प्रसिद्ध लेखक श्री म माटे म्हणायचे, देश म्हणजे देशातली माणसं. तसंच लेखिका म्हणजे पुस्तकातला आशय. श्री म माट्यांचा उल्लेख सुद्धा राजश्री आणि किरण यांच्या पहिल्या भेटीचा. कारण श्रीमनवरच्या एका केलेल्या विशेषांकासाठी राजश्री BMCCमध्ये किरणला पहिल्यांदा भेटली आणि तिच्या अक्षराच्या प्रेमात तो पडला. तिथून हा प्रवास सुरू झाला. म्हणूनच या पुस्तकातल्या आशयाच्या पाऊल खुणांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न. राजश्रीचा जन्म 1968चा, म्हणजे जेन एक्स म्हणतात ना, त्या जनरेशनमधला. बालपण आणि शाळा पुण्यात, म्हणजे अगदी कसबा पेठेत. नवीन मराठी आणि अहिल्यादेवीची विद्यार्थिनी. त्या काळच्या आसपास अहिल्यादेवी शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनींना इतक्या वर्षानंतर सुद्धा अचूक ओळखण्याचं कसब तिच्यामध्ये आहे. शुभांगी आणि मृणालिनी याला साक्षीदार आहे. आली. शाळेत घेतले जाणारे स्वच्छतेचे, कलाकुसरीचे, पर्यावरणपूरक उपक्रम मनापासून करणारी राजश्री मी तेव्हापासून पाहिली आहे. कारण गेली 50 वर्ष आम्ही एकत्र आहोत. पण त्या उपक्रमांमुळे होणारे सखोल संस्कार तिच्यामध्ये नुसते रुजलेच नाही, तर तिने अनुभवातून फुलवले, बहरले आणि या पुस्तकाच्या रूपाने आता वाचकांसमोर आले आहेत. राजश्रीच्या या पुस्तकावर शाळेपेक्षा सुद्धा मला तिच्या घरच्या विद्यापीठाचा प्रभाव जास्त जाणवला. हो, विद्यापीठच. राजश्रीच्या घरचं विद्यापीठ. आई वडील नोकरी करत असल्यामुळे राजश्री कसब्यातल्या तिच्या आजीकडे जास्त असायची. ते आजोळ म्हणजे राजश्रीचं घरचं विद्यापीठ. राजश्रीची आजी म्हणजे टापटीप स्वच्छता, नेटकेपणा, धाडस, कलादृष्टी, काटकसर अशा अनेक अर्थांनी तिच्यासाठी विद्यापीठच ठरली. आजीबरोबर त्या काळात तिने ग्रहण केलेल्या गोष्टी आणि त्याहीपेक्षा ग्रहण केलेला दृष्टिकोन या पुस्तकात ठायी ठायी जाणवतो. त्या दृष्टिकोनाची लिटमस टेस्ट राजश्रींनी दैनंदिन जगण्याला लावली आणि त्यातूनच निसर्ग नीती पुस्तकाचा आशय प्रकट होऊ लागला. शाश्वत जीवनशैली, रसायनविरहित जगणं, पर्यावरणपूरक वागणं आणि मिनिमलिझम, ह्या पुस्तकात सांगितलेल्या सर्वच मुद्द्यांची पाळंमुळं राजश्रीच्या आजीबरोबरच्या सहवासात दिसतात. श्वेता, राजश्रीची आजी म्हणजे तुझी पणजी ना? तू पाहिलास का ग पणजीला? आईवर आपल्या पणजीचा प्रभाव किती जाणवला तुला आणि किती विचारलंयस तू आईला त्याबद्दल? हो, पणजीला मी पाहिलंय. मला असं वाटतं मी 8वीत 9वीत असेपर्यंत ती होती. आणि मला हे आठवतंय पणजीबद्दल की ती पण किती टापटीप आणि नीटनेटकी होती. आणि माझा सगळ्यात आवडायचं पणजी असली घरी, मी पणजीच्या इथे असले की तिच्या पदरात घुसून बसायचं आणि ती तिचा जप करायची, ते ऐकायचं. आणि म्हणजे आता मला हे जाणवतं की जर का मी फक्त पणजी बरोबर असेल ना आणि आसपास कोणी नसेल, आई नाही, आजी नाही, मी आणि पणजीच होत, तर असं काही पणजीने माझ्याशी खूप गप्पा मारल्या आहेत किंवा काही कार्टूनच लावून दिलंय किंवा खेळतच बसली असं नाही. ती तिचं करायची काहीतरी आणि मी तिच्या आसपास असायचे आणि त्याच्यातूनच बऱ्याच काय काय गोष्टी मनात
बिंबवल्या जायच्या. त्याच्यामुळे डेफिनेटली मला ती आणि तिचा तो कामनेस आठवतो, नीटनेटकेपणा आठवतो. आणि प्रश्न तर मी म्हणजे विचारायचेच खूप. पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की प्रश्न विचारायला पाहिजेत आणि त्याच्यातून पुढे काय काय बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर मला आई मग आता तू हे सांग की हे मी आता खूप ऐकलं की पणजीकडून तू बरंच काय काय शिकली आहेस, तिचं उदाहरण घेऊन तू बऱ्याच गोष्टी करतेस, आम्हाला, मला आणि बाबालाही करायला लावतेस. आता पुस्तकातही बघा ना, म्हणजे नुसतं पुस्तक घेऊन मोकळे व्हा नाही, त्याच्यामध्ये आहेत प्रश्न, त्याची उत्तरे लिहा उदाहरणासकट. फोटो सुद्धा पाठवायला लावेल कदाचित ती. पण असे जे काही कदाचित लोक असतील, काही गोष्टी असतील तुझ्या आसपास ज्याच्यामुळे पणजीशिवाय तुला काही नवीन शिकायला मिळालं किंवा त्यांना उदाहरण ठेवून तू काही गोष्टी नवीन शिकलीस, तर असं काही सांग ना. अरे बापरे. खरं सांगायचं तर सगळ्यांकडनंच काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं. म्हणजे अगदी तुझ्याकडनं सुद्धा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनुचा प्रभाव पण खूप आहे असं पण सगळेजण म्हणतात. किरणच्याकडनं पण शिकायला मिळाल्या, आई, मावशी, सगळ्यांकडनंच शिकायला मिळाल्या. पण जसा पणजीचा म्हणजे माझ्या आजीचा उल्लेख माझ्या आईने पण केला की तिच्याकडनं अनेक गोष्टी, किंवा तिने अगदी असं म्हटलं की माझ्यामध्ये तिला तिची आई दिसते, की इतक्या गोष्टी तिच्या आल्या आहेत माझ्याकडे. कारण की अगदी 1.25 महिन्याची असल्यापासून मला वाटतं माझ्या आजीने मला सांभाळलं आहे, त्यामुळे ते बाळकडूच आहे तिचं. आणि आजोबा पण होते. तू म्हणतेस तसं संस्कार आणखीन कोणाचा झाला तर आजोबांचा एक उदाहरणं तर खूप आहेत सांगण्याजोगी, पण एक महत्त्वाचं उदाहरण आजोबांचं म्हणजे हँड्स ऑन स्किल मला आजोबांकडनं मिळालं. म्हणजे कोणतीही गोष्ट करून पाहायची. त्यांचं स्वतःचं ड्रॉइंग चांगलं होतं, कॉर्पोरेशनमध्ये ड्राफ्ट्समन होते ते, आणि अतिशय सुंदर चित्र बिल्डिंग्सची आणि ह्याची काढायचे. मी त्यांच्या शेजारी बसून बघायचे आणि ते ड्रॉइंग पण कदाचित म्हणजे ती जी कलाकुसर किंवा क्रिएटिव्हिटी आली ती तिथून आली असावी. आता विचार करता असं वाटतंय की कुठून आलं हे आपल्यात, तर ते त्यांच्याकडनं आलं. आणि कोणतीही गोष्ट करून बघायला पाहिजे आपण, हे त्यांच्याकडनं शिकले. की आकाशकंदील लावायचा आहे तर त्याचं होल्डर कसं लावायचं, त्याचा प्लग कसा लावायचा, शेजारी बसून ते करायचे. मी असायचीच शेजारी, त्याच्यामुळे ते पाहायला मिळालं. कोणतीही गोष्ट नादुरुस्त झाली तर ती टाकून नाही द्यायची, ती दुरुस्त करून बघायची. मग अगदी एखादं छोटंसं खेळणं असेल आणि त्यात काय असेल तर ते उडून बघूयात आपण आणि परत जोडूयात, असं पण मी त्यांच्याबरोबर केलेलं मला आठवतं. त्यामुळे हँड्स ऑन स्किल म्हणजे आत्ता जे मला वाटतं ना, किंवा तू जे म्हणलीस की ती करून बघायला लावेल, तर हे जे आलंय हे कदाचित मला असं वाटतं की आजोबांकडनं आलं असावं की ते प्रत्येक गोष्ट करून पाहिजे. हँड्स ऑन स्किल त्यांच्याकडनं आलं आहे. बाकीच्या आता खूप गोष्टी, टाईम मॅनेजमेंट आई, मावशी, आजी यांच्याकडनं आली आहे. लॉजिक डेव्हलपमेंट जे आहे ते माझ्या बाबांकडनं आलं आहे. विचार मार्गदर्शन कसं करायचं हे तुमच्याकडनं आलं आहे. अशा खूप गोष्टी आहेत की ज्या खूप जणांकडनं, आणि मला असं वाटतं की प्रत्येकाकडनंच काहीतरी शिकायला पाहिजे, चांगली गोष्ट घ्यायला पाहिजे. जे काही मला आवडलं ते मी आत्मसात करत गेले आणि शिकत गेले. या लेखिकेची गोष्ट म्हणजे निसर्गनीती पुस्तकाचा आशय तिच्या मनात कसा कसा आकार घेत गेला त्याची गोष्ट पुढे सुरू करते. तर राजसीची आजी या विद्यापीठात मिनिमिलिझम, शाश्वत जीवनशैली याची बीजं रुजल्यानंतर राजश्रीच्या आयुष्याचा महत्त्वाचा कालखंड सुरू झाला. तो किरणशी झालेल्या विवाहानंतर. बदलीच्या नोकरीमुळे जळगाव, जामोद, पुसद, अकोला, बुलढाणा आणि अमरावती या विदर्भातल्या गावांमध्ये राहणं राजश्रीने छान एन्जॉय केलं. तिच्या वेगवेगळ्या प्रयोगांची सुरुवात याच गावांमध्ये झाली. त्यातल्या अनेक प्रयोगांसाठी निमित्त ठरली की श्वेताला शिकवण्यासाठी, तिला वेगवेगळे अनुभव देण्यासाठी अक्षरशः शेकडो गोष्टी राजश्रीने केल्या. त्यामध्ये काही प्रयोग होते, काही पुनःप्रत्यय होते, तर काही अभावितपणे घडलेले उपक्रमही होते. त्याचंही छान वर्णन तिने या पुस्तकात केलंय. आपल्या रोजच्या आयुष्यात तंत्रज्ञानाचं झपाट्यानं आक्रमण सुरू होण्याचा तो संक्रमण काळ होता. रसायनविरहित आणि शाश्वत जीवनशैलीचे तिचे प्रयोग ह्याच काळात सुरू झाले. श्वेता त्याची साक्षीदार आणि लाभार्थी म्हणूनही आज
या व्यासपीठावर आहे. त्यातलं तुला काय काय आठवतंय? आणि राजश्रीला प्रश्न विचारत होतीचच, पण मग त्याबद्दल आत्ता काय विचारशील? जी काय गिनीपिग झालीस त्याबद्दल? पण तू जे म्हणलीस ना की हा महत्त्वाचा पिरियड चालू झाला तिच्या लग्नानंतरचा. त्याच्या आधी ती नात होती, मोठी बहीण होती, मोठी मुलगी होती. मला मेन तुला आता हे विचारायचं आहे की ही सगळी नाती निभावत माझ्या आईचं नातं असू देत किंवा मार्गदर्शक असू दे, योगा इन्स्ट्रक्टर होतीस तू आणि आता लेखिका झाली आहेस, या सगळ्यांमधून तुला सिमिलॅरिटीज काय वाटतात? आणि तुझं स्किल कुठे आणि कसं पणाला लागलं असं काही सांगू शकशील का? आणि अजून एक महत्त्वाचं याच्यामध्ये की ह्या गोष्टी मूलभूत असल्या तरच हे होऊ शकतं आणि ह्या गोष्टी मी नवीन शिकत गेले, असं काही सांगशील का? मूलभूत असला पाहिजे तो म्हणजे विचार करणं. तुम्हाला विचार करता आलाच पाहिजे. आता तुझ्या पिढीचं किंवा तुझ्या पिढीचं नाही म्हणू शकणार, पण पुढच्या पिढीत जेव्हा मी आणि माधुरीने अनेक कार्यशाळा घेतल्या तेव्हा असं लक्षात आलं की मुलं विचारच करत नाही किंवा प्रश्न पडतो त्यांना. आम्ही अनेकदा तर काय होईल असा गेम घ्यायचो त्यांचा, की एखादी गोष्ट उदाहरण त्यांना सांगायचं आणि मग ह्याच्यावरती काय होईल. जसं शिल्पा म्हणली की प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन तिच्याकडे असतंच, 1 नाही 2 नाही 3 4. ही काय असतात तर काय होईल हा विचार करून त्याची काय उत्तरं असू शकतात, तर ती उत्तरं मुलांना देता आली नाही. त्यांना त्याच्याबद्दल सांगावं लागलं की तर काय होईल, म्हणजे आता सूर्य उगवला नाही तर काय होईल. आपण शाळेतही मला वाटतं असे आपल्याला खूप निबंध असायचे की अमुक एक गोष्ट पुस्तक बोलू लागलं तर, किंवा सूर्य उगवला नाही तर काय होईल. हा जो विचार करता यायला लागला ना तेव्हापासून तो बेसिक होता. आणि विचार करता यायला पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीत प्रसंगात तुम्हाला कसं वागायचं आहे किंवा काय करायला हवं आहे पुढे. म्हणजे मगाच्या प्रश्नाचं सुद्धा एक छोटंसं उत्तर ह्यामध्ये असेल की बाबांकडनं माझ्या हे मी शिकले की कधीच मागे वळून नाही पाहायचं. पुढे काय, आता हे घडलंय तर त्याच्याबद्दल मी रडत बसलीये की आता अशी वेळ कधी आली नाही, पण म्हणजे असं नाही वाटलं की हां आता मी काय करू. तर त्या प्रश्नाचे इन्स्टंट डोक्यात विचार चालू होतात की आता पुढे काय करायचंय मग आपल्याला. म्हणजे असं नाही की अरे बापरे हे माझ्याच वाट्याला कसं आलं किंवा आता मी ह्याच्यातनं काय करणार आहे. हे कधीच झालं नाही, कारण ही बाबांकडे पाहून आलेली गोष्ट होती प्रत्येक वेळेस. कारण त्यांचा पुढे बघायचा दृष्टिकोन होता नेहमी. तो कदाचित बारीकसा आला असेल असं की विचार करायचा की आता हे घडलंय, आता हे घडलंय तर मग ह्याच्या पुढे काय, मग आपल्याला पुढे काय, चांगलं असो वाईट असो. असं नाही की वाईटातनंच पुढे काय, चांगल्यात नाही पुढे काय करायचं आहे आपल्याला, ह्याच्यापेक्षा अजून पुढे काय चांगलं करायचं. अशा गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे हे विचार मात्र प्रत्येकाला करता आला पाहिजे आणि विचार करता करता अनन्या तुझ्यासाठी प्रश्न विचारता आले पाहिजे. विदर्भाची मुसाफिरी आटोपून आणि तिथल्या भूमीतल्या माणसांबरोबरच्या अनुभवांचं संचित घेऊन राजश्री परत पुण्यात स्थायिक झाली. ते वर्ष होतं 2005. अमरावतीमध्ये केलेला योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा कोर्स राजश्रीच्या या पुस्तकातल्या आशयासाठी पायाभूत ठरला. मनापासून केलेला अभ्यास, स्वतःवरती आणि आजूबाजूच्यांच्यावरती लक्षपूर्वक केलेले योग आणि निसर्गोपचाराचे प्रयोग, यातून या दोन्हींच्या तंत्रांमध्ये राजश्री मास्टर झाली. अमरावतीच्या कोपरकर गुरुजींचा दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्व याचा तिच्या विचार आणि आचारशैलींवर प्रभाव पडला. आहार पद्धती, रोजच्या आहारातल्या भाज्या, फळं आणि पुण्यातल्या फ्लॅटच्या टेरेसवर त्यांची सेंद्रिय पद्धतीने लागवड यासाठीचे असंख्य प्रयोग, निरीक्षणं आणि निष्कर्ष. हा उद्योग हा सगळा ह्याच काळातला. इव्हेंट मॅनेजमेंटमधलं राजश्रीचं एक्सपर्टाईज ह्याच काळात तिने आयोजित केलेल्या कितीतरी शैक्षणिक सहली, नातेवाईकांचे मेळावे, वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेले योगाचे वर्ग आणि श्वेताच्या आकाश निरीक्षण कार्यक्रमांच्या आयोजनासाठी केलेली मदत यातून व्यक्त झाली. राजश्री पुण्यात आली तेव्हा श्वेता प्राथमिक शाळेत होती. ती लहानाची मोठी झाली. तो प्रवास तिने स्वतःसाठी पुन्हा एकदा अनुभवला.
विदर्भातलं छोटंसं गाव ते पुण्याचं महानगरीय नेपथ्य. यामध्ये आजूबाजूच्या मानवी वर्तन नमुन्यांचे निरीक्षण चालूच राहिले. किरण, राजश्री आणि श्वेता यांचा तासनतास रोज चालणारा गप्पा आणि चर्चेचा अड्डा हा आणखीन एक हायलाईट. त्याचा उल्लेख श्वेताने आत्ता केलाच. या गप्पांना विषयांचा धरबंध कधीच नसायचा आणि अजूनही नाही. घटनांच्या विश्लेषणाबरोबरच स्वतःच्या आणि माणसांच्या वागण्याचं विश्लेषण हा मात्र कित्येकदा केंद्रबिंदू ठरतो. त्यातूनच तिने ग्राफॉलॉजी आणि ग्राफोथेरपी याचाही अभ्यास पूर्ण केला आणि प्रॅक्टिसही सुरू केली आहे. व्यक्तींचं आणि समूहाचं मानसशास्त्र समजून घेताना निसर्गाशी काय आणि कसं नातं असायला हवं ते तिला उलगडू लागलं. त्याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना तुम्हाला सगळ्यांना होईलच. श्वेता, राजश्रीचे इतके सगळे प्रयोग लहानपणापासून तू बघत आली आहेस, तुला त्याचा कधी त्रास नाही झाला? उदाहरणार्थ, घरातल्या ओल्या सुक्या कचऱ्यावरच्या प्रयोगासाठी तिने घरातल्या सगळ्यांना शिस्त लावली. मगाशी आपण ऐकलंच. त्यावर तू कधी बंडखोरी केली नाहीस. आणि विचारायचं झालं तर आईला तू काय काय जाब विचारशील या निमित्ताने आज, जो की आम्हा साऱ्यांच्याच मनात आहे. कारण तिने हे आम्हाला सगळ्यांनाही करायला लावलंय. श्वेता हा आपल्या सगळ्यांसाठी आता प्रतिनिधी आहे, पुढच्या पिढीचा नव्हे, या प्रयोगांचा गिनीपिग म्हणून. ऐकूया. खरं तर तुमच्या सगळ्यांपेक्षा माझा अनुभव वेगळा असणार आहे, कारण की मला इलाजच नव्हता ना. म्हणजे हे असंच असतं. आणि म्हणजे थोडंसं ऑन अ सिरियस नोट, की जर का एखादं मूल हे बघत असेल की माझे आई बाबा कारमधूनच कचरा बाहेर टाकून देत आहेत, रस्त्यावरच टाकतायत, बीचवरती गेल्यानंतर तिथेच सोडून येत आहेत प्लास्टिकचा कचरा, तर ते तेच शिकतायत. सिग्नल तोडला तर ते तेच शिकतात. त्यामुळे त्यांना हे ट्रान्झिशन व्हायला मदत लागेल. आणि अनफॉर्च्युनेटली याच्या आधी जसा विचार माझ्या आईने केलाय तसा आधीच्या पिढ्यांनी एवढा केलाही नसेल. आईच्या एका मनी मानसीच्या व्हिडिओमध्ये तिने हा उल्लेख केलाय की काय बरं तू म्हणलीस की लिव्ह युअर लाईफ ॲज इफ इट्स युअर लास्ट डे, असं लोक म्हणतात. पण इट इज नॉट ना. तुमचा असला या पिढीचा तरी पुढची पिढी येणार आहे आणि त्यांना इथे राहायला आपण काहीतरी सोडलं पाहिजे, हा विचार आपल्या पिढीने केला पाहिजे, हे आई म्हणते. त्यामुळे आधीच्या पिढीमध्ये हा लिव्ह युअर लाईफ ॲज इफ इट्स युअर लास्ट डे हा जो विचार आहे, त्याच्यामुळे त्यांनी कदाचित त्यांच्या मुलांना तसं पहिल्यापासून शिकवलं नसेल, सो दॅट ट्रान्झिशन वुड बी टफ. पण माझ्यासाठी म्हणजे तेच होतं. ऑनेस्टली एक छोटासा किस्सा सांगते. मी बँगलोरला होते 8-10 महिने राहायला आणि तिथे 6 जणी मिळून आम्ही एका फ्लॅटवरती राहत होतो. आणि मी तिथे राहायला गेले तेव्हा हा ओला सुका कचरा वेगळा वगैरे काहीच प्रकार नव्हता. तिकडे एक बिल्डिंगचं 12 मजली बिल्डिंग होती, त्याचा एक शूट होता. सगळा कचरा त्याच्यातून खाली टाकून द्यायचा. आणि एका मुलीला मी एक दिवस विचारलं की आपण का नाही करत असा ओला सुका कचरा. म्हणजे काय म्हणलं, माहिती नाही मला असं. ओके, मी असं छानपैकी प्रिंट करून वगैरे तिथे असं लावणार होते बरं का, की हा म्हणजे ओला कचरा, हा म्हणजे सुका कचरा. म्हणलं अगदीच आपण एवढा आईसारखं नको वागायला. म्हणून मी त्यांना अगदी बेसिक सांगितलं. 2 कचरा पेट्या वगैरे तिथे आणून ठेवल्या, एक बाथरूममध्ये ठेवा असं सांगितलं, हॅझार्डस्ट वेस्टच्या कन्सेप्टसाठी सुद्धा. आणि त्यांनी पाळायला चालू केलं बरं का. एक दिवस मी उठले सकाळी आणि पाहिलं तर कचऱ्यामध्ये पोहे होते, प्लास्टिकच्या पिशवीत बांधून टाकलेले, आणि ते सुक्या कचऱ्यात होते. मी म्हणलं कोणी टाकले हे असे. एक मुलगी आली, मी तिला म्हणलं तू पोहे बनवले होतेस ना, तू टाकलेस का? तर म्हणे हो मी टाकले. म्हणलं आपलं ठरलं होतं ना ओला सुका कचरा. म्हणे हा अरे वो निचोड के देख ले इतने सूखे वो. म्हणजे खरंच गॉड, आय वॉज स्पीचलेस की काय म्हणायचं म्हणजे याच्यावरती. त्याच्यामुळे खरं सांगायचं तर मला असा त्रास का नाही. पण मगाचा जो माझा मुद्दा होता ना, की आता तू पण म्हणलीस की माझा स्टार गेझिंग प्रोग्राम वगैरे असं काय काय मी 16 वर्षाची असल्यापासून करते. त्यामुळे माझ्या टीनेजमध्ये मला प्रचंड आईने मदतही केली आहे, पण तेवढाच घरच्या घरी हा त्रास पण दिलाय की हे कपडे नीट असंच वागायला पाहिजे, असंच ठेवायला पाहिजे. तो तिच्या पणजीचा नीटनेटकेपणा तिच्यात येऊन तो ती माझ्यावर इम्पोज करवती. बाबाला काय त्रास होतो तो बाबालाच विचारायला पाहिजे. पण सांगू शकतो ना, काही प्रॉब्लेम. पण एक
अशी टी पॉट कॉन्सेप्ट मी तुला शिकवली होती, तुला आठवत असेल तर तू ती शेअर पण करू शकतेस. पण जाब असा काहीच नाहीये खरं तर विचारायचं. पण हे का, म्हणजे असं तू का वागलीस माझ्याशी? हो, तू विचारायला सांगितलंयस आणि तिने विचारलंय. नाही, आता टीनेज मध्ये हे घडलं होतं ना तुझ्या, तेव्हा मी पण टीनेज आई होते ना, त्यामुळे त्या टीन एज आईला असं वाटत होतं की टीनेज मुलींनी असं वागायला नको आहे. म्हणजे जशी तू घडत होतीस तशीच तुझी आई पण घडत होती. म्हणजे अगदीच म्हणायचं झालं तर मला तेव्हा असं वाटत होतं की असं असायला पाहिजे, पण तू नंतर मला समजून सांगितल्यानंतर मला हे कळलं की म्हणजे तू म्हणतेस की शेअर करायला हरकत नाही, किंवा खरंच हे कसं कसं कळत गेलं कोणाकोणाकडनं. म्हणजे मी आणि किरण मार्गदर्शक म्हणतो तिला की अनेक गोष्टी आपण विचारतो पुढच्या पिढीला, तसं की अगं आई तुला असं वाटतंय की मी आत्ता हे आवरायला पाहिजे, पण माझ्याकडे आत्ता मला हे करायला वेळ नाहीये, माझं हे महत्त्वाचं कारण आहे, माझं हे महत्त्वाचं काम आहे, ते मी करतेय, मी आवरेन. हे तिने मला इतक्या छान पद्धतीने समजून सांगितलं की तुझ्या विचाराने मी चालणार नाहीये, मी माझ्या विचाराने चालणार आहे, आणि माझ्या विचाराने थोड्या वेळाने मी हे आवरणार आहे, माझ्याकडे मी थोड्या वेळाने करण्यासाठी हा वेळ ठेवलाय. तर तेव्हा मला हे स्ट्राईक झालं की अरे खरंच की आपण आपला विचार तिच्यावर का इम्पोज करतोय, आणि आतापर्यंत जर आपण तिला असं वाढवायचा प्रयत्न करतोय किंवा हा विचार देतोय की तू स्वतंत्र असायला पाहिजेस, किंवा तू तुझ्या पद्धतीने विचार करायला पाहिजेस, आणि ती तिच्या विचारांच्या प्रमाणे जर वेगळ्या पद्धतीने वागतेय, तर मग मी माझ्या विचार तिच्यावरती का लादायचा. हे तेव्हा मला कळलं जेव्हा तू हे मला समजून सांगितलंस, आणि त्यानंतर मला वाटतं मी तुला असा त्रास दिला नाही. वर्ष 2012 मध्ये राजश्रीनी SHK ट्रस्टची सूत्र हातात घेतली आणि अगदी ह्याच वर्षी ओरिक्सी ऑर्गॅनिक्स या केमिकल फ्री इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स तयार करणाऱ्या कंपनीची पण स्थापना केली. राजश्री स्वतः अनेक वर्षांपासून केमिकल फ्री आणि इको फ्रेंडली लाईफस्टाईल जगतीये, पण आता इतरांना ते शक्य व्हावं, सुलभ व्हावं यासाठी तिची धडपड आहे. प्रॉफिट हा मोटिव्ह नाही तर चेंज हा मोटिव्ह आहे, आणि त्यासाठीचा परीस तिला सापडला आहे बायो एन्झाईमच्या रूपाने. हे बायो एन्झाईम काय प्रकार आहे आणि किती पद्धतीने वापरता येतात हे कळण्यासाठी राजश्रीचं पुस्तक वाचायलाच हवं. श्वेता, याच विषयावरची मनी मानसी, मगाचपासून आपण त्याचा उल्लेख करतोय, यूट्यूब चॅनलवरची ही राजश्रीची मुलाखत मालिका तू प्रोड्यूस करतेस. मला वाटतं 8-10 भाग त्याचे झालेत. आपल्यातल्या कितीतरी जणांनी ते पाहिलेही असतील, पण काहींना अजून पाहायचे. त्यामध्ये, त्या मुलाखतींमध्ये असा कुठला सर्वात जास्त प्रश्न तुला आवडला जो आज आम्हा साऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा राजश्रीला तुला विचारावा असा वाटेल? खरं तर असे अनेक प्रश्न आहेत आणि नॉट जस्ट त्याच्यात विचारला गेलेला, पण जनरली मी पण खूप रीच करते याबद्दल, ओरिक्सीबद्दल लोकांना सांगत असते, आणि मलाही अनेक प्रश्न येतात की मग हे असं का तसं का. पण मेन मला ॲक्च्युली खरंच हे आधी सांगायला आवडेल की जे मी व्हिडिओमध्ये पण म्हणले की तुझं जे क्रिएटिव्ह थिंकिंग आहे त्याचा मला एंटरप्रेन्युअरशिपमध्ये फायदा झाला, आणि मला ते आता क्लिअरली दिसतं की जेव्हा तू ती प्रोडक्ट्स बनवत होतीस तेव्हा काही लोकांच्या अशा कंप्लेंट्स होत्या बरं का की याला खूपच सिट्रस वास येतोय, छान वास येत नाही आहे, किंवा त्याचा रंगच असा दिसतोय आणि असं काय. पण तिने ते लगेच खपावं म्हणून, म्हणजे जसं तू सांगितलंस की प्रॉफिट मेकिंग वॉज नॉट रिली द थिंग, सो तिने ते असं लगेच खपावं म्हणून ते लगेच बदलूयात आपण, त्याच्यामध्ये मग केमिकल्स ॲड करून पटापटा ते करूयात, आपलं खपलं पाहिजे, असं तिने नाही केलं. तिने रिसर्च केला, तिने शोधलं की कुठून तिला हे नॅचरल सेंट्स मिळू शकतात, ती नॅचरली हे रंग कसे सुंदर दिसतील असे बदलू शकते, आणि तिथे त्या क्रिएटिव्ह थिंकिंगचाच नाही तर क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंगचा तिला उपयोग झाला एंटरप्रेन्युअरशिपमध्ये, जो मला पण होताना जाणवतो. पण आय थिंक इन जनरल तू पण मला असं वाटतं शेअर करावंस की लोकांचे काय काय प्रॉब्लेम्स होते, जसं मी आता हे रंग आणि याचं सांगितलं की हां का ते घेत नाही आहेत, का नाही अजून हा सक्सेस दिसत आहे आपल्याला, इतकं जर का केमिकल फ्री ऑर्गॅनिक असं आहे आणि एवढे लोक आजच्याही प्रोग्रामला जमलेत, त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असं म्हणतात, तरी का नाही सक्सेस असा आहे, का नाही दिसत आहे हा खरं तर विचार करण्याजोगाच मुद्दा आहे.
पण म्हणजे मुळात मला जे प्रश्न आले त्याच्यावरती की याला रंग नाही आहे, याला वास नाही आहे, याला फेस नाही आहे, तर ही खरं तर मानसिकता अशी आहे आपली की आपल्याला छान रंग दिसला की छान काहीतरी घडेल असं वाटतं, किंवा छान वास आला की स्वच्छ, छान वास आला की स्वच्छ झालं, ही आपली कुठेतरी बेसिक बसलेली गोष्ट आहे. की मला आत्ता परवा एक मुंबईच्या आहेत, त्यांनी मागितले प्रॉडक्ट, त्यांना मी कुरिअर केले. तर त्यांचा दुसऱ्या दिवशी मला फोन आला की अहो मी ते वापरून पाहिलं, म्हणजे फरशी पुसल्यानंतर पाणी तर काळं निघतंय पण ते स्वच्छ होतंय, हे कसं काय समजेल बरं का. आता तुम्ही लायझॉल वापरता किंवा इतर गोष्टी वापरता, त्यांना विचारायला जाता का हो की हे स्वच्छ झालंय का हो नक्की. मग तुम्ही मला विचारताय, मग मी त्यांना म्हणलं की अगदी साहजिक आहे तुमचा हा प्रश्न, पण मी ह्या सगळ्या जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या लॅब टेस्ट केलेल्या आहेत. माझा भाचा मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, त्यांनी मला सांगितलं की कोणते सरफेसवरती कोणत्या बॅक्टेरिया असतात की जे त्यांनी मरतात का हे टेस्ट कर. त्या बॅक्टेरियांची आपण लॅब टेस्ट केलेली आहे, त्यामुळे तुमची फरशी 100% नाही, 99.99%, जे डेटॉल पण तुम्हाला सांगते, तेवढी स्वच्छ नक्की झाली आहे याचा मी ॲश्युरन्स देते, कारण माझ्याकडे त्याचे लॅब रिपोर्ट्स आहेत. त्यामुळे रंग वास, मला वाटतं आलिया भट का कोणतरी एक जाहिरात करते, आलिया भटची एक जाहिरात आहे पेस्टची की झाग नाही होता है, काळी कोलगेट आहे मला वाटतं. तर ती जाहिरात तुम्ही पाहिलीत का? मी पाहिली आहे, पण मला आता एक्झॅक्ट त्याचं आठवत नाही. पण त्या पेस्टचे हे नाही होत, फेस नाही आहेत, तरी ते वापरणं कसं छान आहे. आता माझ्याकडे आलिया भटला देण्याचे पैसे नाही आहेत, त्याच्यामुळे मी नाही तिला बोलवत जाहिरात करायला. पण म्हणजे हे प्रॉडक्ट वापरून स्वच्छता होते हे नक्की. यासाठी तू विचारतेस तसं बिझनेस ओरिएंटेशन माझं नाही, पण मला लोकांमध्ये चेंज घडवून आणायचा आहे, मानसिकतेमध्ये चेंज घडवून आणायचा आहे. त्यामुळे त्यासाठी मी प्रयत्न करते. पैसे हा माझा मुळात हेतूच नाही आहे त्यातला. त्यामुळे बिझनेस प्लॅन किंवा ह्या प्रॉडक्टला गिऱ्हाईक का नाही हा जो मुद्दा आहे, त्यासाठी बिझनेस प्लॅन काही नाही आहे. लोकांच्या मनात शिरून त्यांच्यात मनात, कारण स्वतःला वाटल्याशिवाय बदल घडत नाही. जेव्हा स्वतःला वाटतं तेव्हाच बदल घडतो, आणि त्यासाठी सतत त्यांच्याशी बोलत राहणं, जे मी करतेय, माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं करते, बदल घडेल. आता हे पुस्तक हे एक निमित्त आहे, काळे सरांच्या निमित्ताने आपल्याला तो एक हे मिळाला, किंवा मनीषाचं जे मनी मानसी आहे त्या निमित्ताने एक प्लॅटफॉर्म मिळाला की जिथे लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि त्यांच्या मनात ही बीजं रुजतील की आपण काहीतरी केल्याशिवाय घडणार नाही, हे आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे मध्ये आता इन्फिनिटी रेडिओवर जेव्हा मुलाखत झाली होती माझी, तेव्हा त्यांनी मला हेच विचारलं होतं. त्याला मी असं म्हटलं होतं की घडेल किंवा होईल असं नाही, तर आत्ता वेळ आली आहे हे करण्याची. आत्तापर्यंत असं होतं की व्हायला पाहिजे, करायला पाहिजे, तर असं नाही, आता करायलाच पाहिजे अशी वेळ आली आहे. हे जोपर्यंत लोकांना समजत नाही किंवा ते स्वतःला समजवून घेत नाहीत तोपर्यंत हे होणार नाही. त्यामुळे हे जोपर्यंत होत नाही, त्यामुळे तोपर्यंत प्रॉडक्ट्स खपतील ते कधीतरी जाणारच आहेत, कारण की ती गरज होणार आहे नंतर थोड्या दिवसांनी. पवना दिंडी म्हणून जलदिंडी म्हणून एक हे आहे, पवनेमध्ये जलदिंडी करतात, ते उगमापासून ते मोरया गोसावीच्या देवळापर्यंत. त्यात मी आणि किरण गेलो होतो. तर उगमापाशीची पवना आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिरते ती पवना, ही ज्यांनी पाहिली आहे त्यांना नक्की हे कळेल की नदी स्वच्छता म्हणजे काय, नदीवरती काय पद्धतीने काम व्हायला पाहिजे. आणि हे जे बायो एन्झाईम आहेत हे मुळात जेव्हा प्रत्येक ड्रेनेजमधून बाहेर जातील तेव्हा ते पाणी स्वच्छ करत नदीपर्यंत जातील आणि मग नदी स्वच्छ होईल. तर हे प्रत्येकाने वापरायला पाहिजे. माझेच घ्यायचं नाही, यूट्यूबवरती बायो एन्झाईमचे अनेक व्हिडिओ आहेत, तुम्ही पहा, करा. आणि ही म्हणजे काय रिसायकलिंग आहे याचं, की कचरा होतो आहे. हिने आता दिलंच आहे आपल्याला, संत्री मोसंबी खाऊन आपण तो करणारच आहोत आणि अर्जुनला आलेलंच आहे काम पुन्हा करण्याचं. तर त्याच्यातून बायो एन्झाईम म्हणजे हा कचरा आपण फर्मेंट करतो, त्याच्यापासून बायो एन्झाईम करतो, तो आपल्या फरशी पुसण्यासाठी आणि इतर स्वच्छतेसाठी वापरतो आणि ते पाणी ड्रेनेजमधून जातं, ते स्वच्छ होऊन जातं.
आणि त्या स्वच्छ झालेल्या पाण्यावरती पुन्हा शेती आणि आपलं अन्न पिकतं. हे चक्रच आहे. आणि हे चक्र जोपर्यंत समजत नाही, आपण समजून घेत नाही, आपल्या मनात ठसत नाही, तोपर्यंत ह्याचा वापर होणार नाही. पण प्रत्येकाने मगाशी मी म्हणलं तसं की विचार करायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे, जे ह्या पुस्तकातून मी काय करायला पाहिजे याचं छोटंसं प्रत्येक ह्याच्या खाली दिलं की मी काय करू. तेवढं जरी प्रत्येकाने केलं तरी आपल्या पर्यावरणाला, आपल्या पृथ्वीला चांगलं ठेवण्यासाठी खूप मोलाचा हातभार प्रत्येकाचा लागेल आणि तो प्रत्येकाने थोड्या प्रमाणात तरी उचलावा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मला वाटतं की 2 गोष्टी याच्यातून क्लिअर आहेत की एक म्हणजे खरं तर कस्टमर्सची कमी आहे याचं उदाहरण किंवा याचं कारण हे आहे की तेवढा अवेअरनेस नाही आहे. अँड आय हॅव द सेम प्रॉब्लेम विथ लाईट पोल्युशन. मी जे लाईट पोल्युशनबद्दल बोलते, मुळात प्रॉब्लेम हाताबाहेर गेल्याशिवाय त्याच्यावर काम करायचंच नाही. ही जी मेंटॅलिटी आहे तीच बदलायला हवी आणि ते मोठं काम आहे. आणि म्हणूनच या पुस्तकामध्ये तू जे हे केलंस ना की छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करून बघू शकता. मॅडम पण त्यांच्या स्पीचमध्ये म्हणाल्या की असं होतं की एखाद्या गोष्टीला करायची इच्छा असते पण काहीतरी छोटूसा प्रॉब्लेम येतो आणि मग ते निमित्त होऊन तुम्ही मागे फिरता आणि मग ते करायचं राहूनच जातं. मग या संदर्भात मला तुला अजून एक असं विचारायचं वाटतं की आता मी मनालीला होते तेव्हा मी घेऊन गेले बा तुझ्या काय काय गोष्टी तिथे. पण समजा असे ऑफिसमध्ये रोज जाणारे लोक असतात, बॅचलर्स असतात, त्यांना हे करायची इच्छा असते किंवा जोडपं असतं, दोघंही काम करत असतात पण त्यांना हे एवढं सगळं करायला वेळच नाहीये असं ते म्हणत असतील, तर तू त्यांना काय सांगशील? मोठं वाक्य काही मी म्हणणार नाही की इच्छा असेल तर वेळ काढा, म्हणजे मिळतोच, मार्ग मिळतो. इच्छा तिथे मार्ग, म्हणजे हे खरं तर खूप मोठं आहे. खरं तर खूप छोटं आणि सोपं आहे पण खूप मोठं आहे जे आचरणात आणायला कठीण आहे असं तुझं म्हणणं आहे. पण दुसरी एक गोष्ट कदाचित मी अशी सांगेन की मोबाईल प्रत्येक जण वापरतो, तर दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवून बघण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात डोकवून बघून जर तो वेळ थोडासा आपल्या स्वतःसाठी काढला, आपल्या घरासाठी काढला, आपल्या कचऱ्यासाठी काढला, तर आपला कचरा हा कचरा न राहता कोणाला तरी उपयोगी काहीतरी गोष्ट आहे आणि ती आपण कोणाला तरी देऊन त्याचा काहीतरी पुनर्वापर, म्हणजे रिसायकल, रियूज हे जे काही आहे हे होऊ शकतं. तर वेळ खरं तर या कृती करण्यासाठी खरं तर खूप छोटा वेळ लागतो, खूप मोठा वेळ लागत नाही. आणि तो हातासरशी खूप गोष्टी करण्याची सवय असते प्रत्येकाला, ती केली तशी घडली तर होऊ शकतं. वेळ खूप जास्त लागणार नाहीये किंवा आपल्याकडच्या लोकांना काम करणाऱ्या मदतनीसांना ट्रेन करणं. आता ज्योती आणि अर्जुन सुद्धा सांगू शकतील की त्यांच्या घरचा कचरा सुद्धा कदाचित ते अशा पद्धतीने वेगळा ठेवतात, करतात, कारण हाताला सवय लागली. आत्तापर्यंतच्या पुस्तक प्रकाशनांच्या अनेक कार्यक्रमांना तुम्ही गेला असाल, पण अशा पद्धतीने लेखिकेच्या पार बालपणापर्यंत पोचून या पुस्तकाचा आशय कसा घडत आला हे ऐकायला प्रत्यक्ष लेखिकेच्या तोंडून मिळालं नसेलही ना. आजच्या कार्यक्रमाचं हेच तर वैशिष्ट्य होतं आणि म्हणून विशेष आभार किरणचे यामध्ये मानूया की त्याच्या अंगात मुरलेला तो लेखक, दिग्दर्शक या सादरीकरणातून आपल्यापर्यंत पोहोचवायची संधी मला मिळाली. आणि या शेवटच्या टप्प्याकडे जाताना त्यांनी असं लिहिलं आहे की आजीच्या विद्यापीठापासून सुरू झालेला राजश्रीच्या आचार आणि विचारांचा प्रवास आता निसर्ग नीतीच्या लेखनाच्या टप्प्यावर आहे. अजून बरंच काही अभिव्यक्तीसाठी वाट पाहत आहे. महिला उद्योजकाच्या नव्या भूमिकेमध्ये उंची गाठणं बाकी आहे. आतापर्यंतच्या तिच्या अनुभवांचा आणि विचारांचा निचोड निसर्ग नीतीमध्ये उतरला आहे. त्या लिखाणाला विशुद्धतेचा गंध आहे, ॲस्थेटिक रंग आहे, निसर्गाचा संग आहे, सामाजिकतेचा बंध आहे आणि राजश्री स्वतःच्या पॅशनमध्ये दंग आहे. काय मंडळी, ऐकली का गोष्ट? कसं वाटलं? किती किती प्रयोग केले तिने, काही सक्सेसफुल झाले, काही नाही झाले. तर आपण तिच्याकडून ही प्रेरणा घेऊ आणि आपण सुद्धा कृतिशील होऊ. तर तुमचे काहीही प्रश्न असतील, तुमच्या काहीही शंका असतील तर तुम्ही नक्की राजश्रीला विचारा. तिचं सगळे कॉन्टॅक्ट्स डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, पुस्तकामध्ये आहेत. तर भेटूया आता आपण पुढच्या भागात.
मनी मानसीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला काय ऐकायला आवडेल ते मला जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.